आज बनवूया पनीर. भोपळ्याचं पनीर. 1 वाटी मूग डाळ घेऊ. पाण्यानं धुवून घेऊ. भिजू घालू 2 तास. हरभरा डाळ पण टाकू त्यात, छोटी वाटी भरून. डाळ धुवून घेऊया. 2 तास भिजू. हे 2 भोपळे घेतले छोटे छोटे, त्याचे सालटे काढून घेऊ. पाण्यात धुवून घेऊ. पाण्यानं धुवून झालं की चांगले काप करून घेऊ. 1 काप खाऊन पाहायचं, कडू असलं तर फेकून द्यायचं. हे वाटण. डाळ 2 तास भिजून झाली. मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ. मिरच्या, डाळ, अद्रक, लसूण, जिरं टाकू थोडंसं. कोथिंबीर, हे कापलेले टाकून घेऊ त्यात. वाटण वाटून घेऊ. चांगलं बारीक चट वाटून झालं. सबस्क्राईब करा, लाईक करा. खाता सोडा टाकू थोडासा. 1 पॅन घेऊ, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. चांगली उकळी फुटून घेऊ पाण्याला. तेल लावून घेऊ. त्यात हे पीठ टाकू वाटल्याला. वाटून झालं की ते पीठ टाकून त्याच्यात त्या पॅनमध्ये ठेवून देऊ गरम करायला. हे वाटण रस्साचं. वाटण घेऊ. धने, तेजपत्ता, दालचिनी, खडा मसाला पूर्ण, काळे मिरे, जिरं थोडंसं, पूर्ण सर्व सामान घेऊ. खोबरं पण घेऊ भाजून चांगलं. कांदा, टमाटर, अद्रक, लसूण, मिरच्या टाकून चांगलं भाजून घेऊ. वाटण त्यात वाटून घेऊ. सर्व हे वाटण टाकून मसाला खडे सर्व. इकडे पॅन ठेवून थोडं जिरं टाकू. तेजपत्ता टाकून हे वाटण वाटलेलं त्यात टाकून घेऊ. थोडंसं होऊ देऊ. 2 मिनटं आंबळून. चटणी टाकू तिखट, हळद, थोडासा मसाला घरचा, मीठ. परतून घेऊ. पाणी टाकून देऊ ते भांडं धुवून मिक्सरचं. 1 मिनटं उकळून घेऊ. हे आपलं शिजलेलं पनीर भोपळ्याचं, त्याचे काप करून घेतले. हे ते त्यात सोडू आपण रश्श्यामध्ये काप करून. भाजी झाली आपली खाण्यासाठी. भाकरीसोबत, बाजरीच्या, ज्वारीच्या. कोथिंबीर टाकून सर्व करूया भाजी. चला, कशी झाली ते सांगा कमेंट करून.